भारत न्यूज 44 स्तरावरच्या असलेल्या वाढीपासून ते फ्रंटलच्या प्रत्येक वाढीच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांना काम केलं पाहिजे. संघटना ही नेत्यांची नसून आता कार्यकर्त्यांची संघटना केली पाहिजे. कारण नेते गेल्यानंतर पुन्हा संघटना घेऊन जातात. यात बदल करण्याचा दृष्टिकोन आम्ही घेतलेला आहे. मला वाटतं की जळगाव मध्ये चांगल्या प्रकारची यश पक्षाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये मिळू शकतं हा आत्मविश्वास आहे. त्यामुळे आम्ही संवाद साधला. बऱ्याच लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सूचना पण केलेल्या आहेत. त्या सगळ्या सूचना लक्षात घेऊन काही महिना अखेरपर्यंत या महिना अखेरपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्णपणाने नवीन जुन्यांचा मिलाप करून चांगल्या प्रकारची संघटना ही केरळ राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय करण्याच्या बाबतीत मला पदाधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहेत. 1 वर्ष पक्षासाठी सगळ्यांनी योगदान द्यायचं, दिवस रात्र मेहनत करायची, गाव सुपर जाऊन तालुका जिल्हा स्तरावर या ठिकाणी बैठका घेऊन पक्ष बांधायचा, जनतेच्या प्रश्नासंदर्भामध्ये आंदोलनाला उतरायचं, परिणामाचा विचार न करता त्या ठिकाणी लढाई करायची. जिथे राज्याच्या नेत्यांची जिल्ह्याच्या नेत्यांची ताकद लागेल तिथे त्यांनी ती ताकद द्यायची असा विश्वास दिलेला आहे. मी तुम्हाला खात्री देतो एक साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये जळगाव मध्ये चांगल्या प्रकारची पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून चांगल्या प्रकारचं उभं करेल तुम्हाला पाहायला. विषय असा होता वरती हे कार्यकर्ते बोलत बसतात सगळ्यांची नाराजी अशी की मागच्या निवडणुकीत काही आर्थिक पाठबळ मिळालेलं नाही. या बाबतीत काय सांगतो? नाही, आता सध्याच्या निवडणुका जर आपण बघितल्या त्या निवडणुका लोकांच्या प्रश्नावर लोकांच्या विकासावर होतात का या प्रकारचा प्रश्नचिन्ह सत्ता मिळवण्यासाठी सत्तेतून पैसेतून सत्ता ही समीकरण आज आपण पाहतो. काल म्हणजे कालच्या पण राज्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये योजनेमधून लोकांना योजना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून मतं मिळवायची अशा प्रकारचं समीकरण बघितल्यानंतर कार्यकर्त्याची खंत आहे. कारण आम्ही पक्ष म्हणून कार्यकर्त्यांना संधी देतो परंतु बाकीच्या पक्षामधून ज्या पद्धतीने निवडणुका लढवण्याची समीकरण असतात त्यात आम्ही कमी पडतो अशा प्रकारची त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. माझं म्हणणं आहे की ही लढाई आहे. ही लढाई आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. ही लढाई करत असताना चांगल्या प्रकारचं लोकांमध्ये भावना जर निर्माण झाली मग आमचा एक अध्यक्ष निवडून आला त्यांच्यासमोर पूर्ण ताकद लावली होती. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी जनतेसाठी जे काम केलं होतं सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना त्यांचे निवडून दिला हा इतिहास जळगाव मध्ये पाहिलेला आहे. तोच आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करू. मला माहिती आहे की समोरच्या सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या असलेल्या सर्व ताकदीच्या सोबत आम्ही कमी पडतो पण जनमत उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करावा अशा प्रकारची सूचना आम्ही केली तुम्हाला 1.5 महिन्याची मुदत दिलेल्या 1.5 महिन्यामध्ये या ठिकाणी पक्ष कागदावर राहणार नाही. त्या ठिकाणी पक्ष तर बांधला जाईल पण आमचे सगळे महाराष्ट्रातले जेवढे नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही दौरे करायला लावू. मतदार संघवाही दौरे करू आणि माझ्यापासून ती सुरुवात करणार. तुम्ही सांगितलं की आता कार्यकर्त्यांना 2 महिने देशमध्ये दिली जाते प्रत्यक्ष फील्डवर काम करावं लागेल पक्षासाठी सोबत पण गेल्या काही निवडणुकांचा आपण काळ पाहिला तर नेत्यांनीच कार्यकर्त्यांना वारंवार सोडल्याचं चित्र आपण महापालिका निवडणुकीचा आता उदाहरण घेऊ. समोर भाजप सारखा शिवसेनेसारखा आताच्या घडीला पण दिग्गजच म्हणता येईल असे पक्ष होते. साध्या नेत्यांचे सभा होऊ शकल्याने कॉर्नर सभा होऊ शकल्याने अशी परिस्थिती असताना जर तुम्ही कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ठेवत असाल नेत्यांकडून त्यांना पाठबळ मिळत नाही. दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या बदलत्या भूमिका आहे. अशा परिस्थितीमुळे कार्यकर्ते कापणीत सापडलेले तर नेत्यांना शिस्त काढली. मी स्पष्ट करतो मागच्या वेळा निवडणुकीचा वेळ हा एवढा कमी होता कालावधी आणि सगळे नेते आमचे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अडकले होते. मी स्वतः इथे जळगाव मागवतो परंतु या सर्व प्रक्रियेतून वेळ देता आला नाही. जेवढ्यांना शक्य होते तेवढे येऊन त्या ठिकाणी मदत करत होते. आता मी तुम्हाला परत सांगतो की कुठलीही स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारचा निर्णय प्रक्रिया घेण्याचे अधिकार आता राहणार नाही. निर्णय बदलण्याचे अधिकार राहणार नाही. राज्य स्तरावर जे काही निर्णय होतील किंवा निर्णय त्या बाबतीमध्ये काय करायचा हा निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा जिल्हा स्तरावर केला जाईल. स्वतंत्रपणाने निर्णय घेण्याचे अधिकार राहणार नाही हे स्पष्ट करतो.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे की मागच्या वेळेला आम्ही थोडस या असलेल्या प्रक्रियेमध्ये कमी पडलो तर कमी पडलो आहे ते कबूल करायला पाहिजे. फक्त ते पुढे कशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त करता येईल म्हणूनच आत्ताच आम्हाला कुठल्या निवडणुका लढवायच्या याच्याबद्दलचा अहवाल तयार करायला मी लावलेला आहे आणि तो अहवाल तयार झाला की मग आम्ही त्याप्रमाणे त्या असलेल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करू. परंतु एक आहे की सत्तेमध्ये असलेल्या लोकांची तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही वगैरे फक्त बोलत नाही की निवडून येण्याची जी काय त्यांची स्ट्रॅटर्जी आहे ती स्ट्रॅटर्जी ही आम्ही त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला तरी यशस्वी होऊ शकणार हे मला पण माहिती आहे. परंतु तरी सुद्धा आमचा कार्यकर्ता सक्षमतेने लढण्यासाठी आजही तयार आहे. विशेषतः आज जर बघितलं असेल अनेक लोकांनी पद घेतलेला आहे. याचा अर्थ असा आहे लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही लढतोय, याला पाठिंबा आमचा कार्यकर्ते देतोय, त्याला भविष्यात ताकद देण्याची जबाबदारी आमची राहील. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.